हा व्हायरल व्हिडिओ आहे सौदी अरेबियातल्या अल हदामधल्या ग्रीन माउंटन पार्कचा। सौदीतल्या इतर ठिकाणच्या उष्ण वातावरणाच्या तुलनेत ग्रीन माउंटन पार्कचा एरिया थंड असल्यामुळे इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते। त्यात इथली 360 डिग्री राईडला मोठ्यांसकट लहानांचीही पसंती असते। 30 जुलैच्या संध्याकाळी या 360 डिग्री राईडसाठी लहान मुलं एक्सायटेड होती, पण त्यावरच्या लहान मुलांचा गोंगाट किंचाळ्यांमध्ये बदलला जेव्हा ही राईड चालू असताना त्याच्या मध्यभागी असलेला खांब अचानक तुटला आणि संपूर्ण राईड खाली कोसळली। या ॲक्सिडेंटमध्ये 20 ते 23 जण जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे, ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे। ॲक्सिडेंट होण्याआधी या 360 डिग्री राईडमधून विचित्र आवाज येत असल्याची कंप्लेंट तिथे असलेल्या काहींनी केली होती, पण त्याला सिरियसली घेतलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। सौदी अरेबियातल्या रूल्सनुसार अशा राईड्सची दर महिन्याला तपासणी करणं बंधनकारक आहे। जोवर या ॲक्सिडेंटला कारणीभूत असणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोवर ग्रीन माउंटन पार्क टेम्पररी बंद ठेवण्याची मागणी स्थानिक लोकांमधून तसेच सोशल मीडियामधून होत आहे।